उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर करण्यात आलेल्या विडंबनात्मक गीता प्रकरणी विधिमंडळातील हक्कभंगाचा मुद्दा आता अधिक तापला। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि कॉमेडियन कुणाल कामरा यांनी आज हक्कभंग समितीसमोर हजेरी लावून आपली बाजू मांडली। दरम्यान या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 मार्च रोजी होणार आहे। आप मुंबई में क्या जो कंट्रोवर्सी हुई पर हमला हो सकता है, ये हमला है मेरे ऊपर इसके ये हमले के अलावा मेरे को कोई हमले का डर नहीं है। आप कोशिश की पसंद करते हैं, लेकिन जो सत्ताधारी है उनको आपकी बातें चुभती है। क्या ऐसी वजह है कि सत्ताधारी को बातें चुभनी चाहिए ना? क्यों नहीं चुभती? तो और सुषमा भी आपके साथ आ गई। ऐसा कोई प्लान मैं बनाऊंगा तो मैं मीडिया को बता दूंगा। कुणाल कामराजींनी जी कविता गायली होती ती कविता हॅबिटेट स्टुडिओमध्ये गायली होती। त्यानंतर हॅबिटेट स्टुडिओची तोडफोड झाली। आता आम्ही त्यांना एक्झॅक्ट आरोप काय आहेत या संदर्भात विचारणा करत होतो। मुळात आज ती जी साक्ष नोंदवायची होती ती साक्ष नोंदवली गेली नाही, कारण ही साक्ष नोंदवत असताना त्यात अडचण अशी झाली की मूळ तक्रारदार एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।